व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय, रणसंग्राम सुरू झालाय। 22 ऑक्टोबर पासून ते 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे। प्रत्येक पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी, आपलं नाव अधिकृतपणे जाहीर व्हावं यासाठी प्रत्येकच इच्छुक उमेदवार, विद्यमान आमदार, विद्यमान मंत्री हे पक्षाचे उंबरठे झिजवतायत, लॉबिंग करतायत। अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघ जो शरद पवारांनी टार्गेट केलाय, त्या मतदारसंघातून कुणाला मैदानात उतरवायचं याबाबत स्वतः पवारच अद्यापही कन्फ्यूज आहेत की काय, अशी परिस्थिती दिसून येत आहे। राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री असणारे फायर ब्रँड नेते, ओबीसींचं नवं नेतृत्व धनंजय मुंडे यांना यावेळी अभिमन्यूसारखं चक्रव्यूहात अडकवायचं आणि त्यांचा पराभव करायचाच असा विडाच जणू पवारांनी उचललाय। पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी एका मुलाखतीमध्ये धनंजय मुंडे यांच्या कुटाण्यांची जर का यादी काढली तर ती खूप मोठी होईल आणि धनंजय मुंडे यांना कशा कशातून वाचवले हे जर का सांगायला बसलं तर रात्र पुरणार नाही। त्यांची लायकी नाहीये, ते एका छोट्या समाजातून येतात, तरी देखील आपण त्यांना मोठं पद दिलं, राजकारणात मदत केली असं सांगत उपकाराची जाणीव करून दिली होती। आणि तेव्हापासूनच पवार विरुद्ध मुंडे या संघर्षाचा नवा अध्याय लिहिला जाणार हे स्पष्ट होतं। एकूणच काय तर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि सिनियर पवारांच्या डोळ्यात रक्त आलं। ज्या काकाला बाजूला करत धनंजय मुंडे हे शरद पवार या नव्या काकाशी जोडले गेले आणि त्या ठिकाणी त्या नव्या काकानं विधान परिषदेची उमेदवारी तर दिलीच दिली, पण राज्याचं विरोधी पक्षनेतेपद दिलं। त्याच काकाला धोका दिल्यामुळं काका भलतेच संतापले। 1.5 वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात जो मोठा भूकंप झाला आणि अजित पवार सहित 40 आमदार जे बाहेर पडले आणि सत्तेत सहभागी झाले, त्याचा मास्टरमाइंड म्हणून धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला जातो। आणि शरद पवारांच्या डोक्यात अजित पवारांना आपल्यापासून दूर करण्यात, 2 वेळा दूर करण्यात ज्या कोणाचा सहभाग आहे त्यात धनंजय मुंडे यांचं नाव वर आहे। आणि त्याच्यामुळेच पवारांनी यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या करणं सुरू केले। हे सगळं असताना आणि धनंजय मुंडे यांना त्यांच्याच मतदारसंघात अडकून ठेवायचं, त्यांना बाहेरच पडू द्यायचं नाही, जेणेकरून ते बाहेर प्रचार करू शकणार नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल, ही डोक्यात कल्पना पवारांच्या आहे। पण कदाचित पवार मुंडेंना अजून पूर्णपणे ओळखू शकलेले नाही आणि त्याच्यामुळेच असेल की पवारांनी ज्या पद्धतीने चक्रव्यूह रचले, ते चक्रव्यूह भेदण्यासाठी आपण अभिमन्यू नाहीत तर आपण अर्जुन आहोत, धनंजय आहोत, असं थेट आव्हान धनंजय मुंडे यांनी पवारांना दिलं। आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जवळपास अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन किंवा आचारसंहिता सुरू होऊन जवळपास 10 दिवसांचा कालावधी लोटलाय आणि लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लोटलाय। तरी देखील शरद पवारांना परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांना तगडी फाईट देऊ शकेल असा उमेदवार मिळू शकलेला नाही। ही सत्य परिस्थिती आहे आणि याची जाणीव शरद पवारांना देखील आहे। शरद पवार यांचा पक्षाचा खासगी सर्वे असेल किंवा इंटेलिजन्सचा सर्वे असेल, गृह विभागाचा सर्वे असेल, या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे यांचा पराभव करणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे। तो सहज शक्य होणार नाही असा त्याचा अर्थ होतो। पण पवारांनी शरद पवार काय चीज आहे आणि शरद पवारांचा नाद करायचा नाही हे दाखवून देण्यासाठी आता आपले प्यादे टाकायला किंवा आपले फासे टाकायला सुरुवात केली। हे सगळं प्रकार पाहिल्यानंतरही एक प्रश्न उरतो की शरद पवार अगदी 3 दिवसावर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आलेली असताना देखील या ठिकाणचा उमेदवार का फायनल करत नाहीयेत। मुंडेंच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, त्यानंतर राजाभाऊ फड
त्यानंतर संजय दौंड, सुनील गुट्टे यांची तयारी आहे. आणि तसं जर का पाहायला गेलं तर हे चारही उमेदवार पैशाने तुल्यबळ आहेत. मुंडेंच्या तुलनेत ते खूप लहान असतील, पण जो काही इलेक्शनमध्ये खर्च करावा लागतो, जी काही मॅनेजमेंट लावावं लागते, त्यासाठी हे सक्षम आहेत. पण जनसंपर्काचं काय? फक्त पैसा असून इलेक्शनमध्ये भागत नाही, तर जनसंपर्क देखील लागतो. दौंड आणि राजेसाहेब देशमुख हे तसे अंबाजोगाई तालुक्यातले पडतात. त्यामुळं त्यांचा अंबाजोगाई तालुक्यातील जी काही 30, 40, 50 गावं आहेत किंवा 70 एक गावं आहेत, त्या गावांपुरता संपर्क असू शकतो. आणि गुट्टे किंवा राजभाऊ फड यांचा अंबाजोगाईशी तसा कनेक्ट नाही आहे. म्हणजे हे जे 4 उमेदवार पवारांच्या डोक्यात आहेत ते पूर्ण मतदारसंघावर पकड असणारे किंवा मतदारसंघापर्यंत पोहोचू शकणारे आज तरी नाही आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे हे नावच काफी आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत धनंजय मुंडेंची हवा आहे आणि मतदारसंघावर त्यांची एवढी पकड आहे की लोकसभा निवडणुकीत आपल्या बहिणीला म्हणजेच भाजपच्या उमेदवार महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांना 75,000चं मताधिक्य त्यांनी परळी मतदारसंघातून मिळवून दिलं होतं. आणि त्याच्यामुळंच शरद पवार किंवा महाविकास आघाडीला इथं उमेदवार अद्यापही कन्फर्म करता येत नाहीये. हा झाला एक भाग. पण उमेदवार कन्फर्म आहे आणि तो जाहीर करायचा नाही अशी देखील चर्चा आहे. पवारांनी राजेसाहेब देशमुख यांचं नाव जवळपास फायनल केले. त्यांना कदाचित काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाईल किंवा त्यांना आहे त्या जागेवरच सिम्बॉल दिला जाईल. आणि दुसरीकडे संजय दौंड यांना देखील उभा केलं जाईल, जेणेकरून राजेसाहेब देशमुख हे मराठा म्हणून समोर येतील आणि संजय दौंड हे वंजारी मतांचं फ्रॅक्शन करतील, वंजारी मताची विभागणी करतील आणि धनंजय मुंडे यांना दणका बसेल. पण हे सगळे खयाली पुलाव आहे हे पवारांना देखील माहिती आहे. कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांची एकत्रित ताकद ही मतदारसंघात कुणीही उभा राहिलं तरी भेदणं अशक्य आहे. एकीकडं पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते नाराज आहेत, पण ती नाराजी इलेक्शनच्या वेळी कशी काढायची ह्याचा हातखंडा हा धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. आणि त्यामुळं धनंजय मुंडेंची यंत्रणा ही टाईट आहे. आणि या टाईट यंत्रणेला कुठंतरी यंत्रणेतलाच माणूस वापरून धनंजय मुंडे यांच्या किचन कॅबिनेटमधला एखादा माणूस फोडता येतो का, त्याच्याकडून आपल्याला काही सहकार्य घेता येईल का, अशी देखील प्लॅनिंग शरद पवारांनी केली आहे. आणि एकंदरच या सगळ्याचा विचार करता पवार खूप सावकाश पावलं टाकतायत, खूप विचारपूर्वक पावलं टाकतायत. एक मात्र निश्चित आहे, पवारांना मुंडेंच्या विरोधात उमेदवार देताना प्रत्येक निवडणुकीत खूप विचार करावा लागतो आणि खूप वाट पाहावी लागते. त्यांना उमेदवाराचा शोधाशोध करावी लागते. हे सत्य नाकारून चालणार नाही. न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.